फक्त माणूस शिल्लक आहे. आज दोन अधिकारी झोपले त्यांच्या तळावर देखील आम्ही होतो. त्या ठिकाणी बोंबेच्यांनी आंदोलन केलं, त्या ठिकाणी देखील दिवसभर आंदोलन झालं. दोन अधिकारी आले, त्यांना काही बोलता येत नव्हतं, काही माहिती सांगता येत नव्हती. त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी देण्यात आली नाही, ठोस आश्वासन देखील त्या ठिकाणी देण्यात आलं नाही. फक्त आम्ही हे करू ते करू आंदोलन गुंडाळलं, ज्याच्या घरी गेलं. दुसरी घटना आली, आज तिसरी घटना या ठिकाणी घडली. आज पिंपरखेड शिरूर सारख्या भागात घटना घडतात. उद्या आपल्या आंबेगाव तालुक्यात देखील भरपूर ठिकाणी हल्ले झालेत. ज्याच्या घरात जातं त्याला दुःख करतं, बाकीचे येतात बोलतात निघून जातात. परंतु माझी याद्वारे लोकप्रतिनिधींना मागणी आहे की आपण आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवा आणि त्याची उपाययोजना ताबडतोब या ठिकाणी करा. कारण दिवसा कधीही बिबट्या दिसायला लागला, रात्रीचा दिसायचा, आता तो दिवसा दुपारी सकाळी कधीही बिबट्या दिसतो. मोकळं हिंडता येत नाही, शेतात जाता येत नाही. करायचं काय? सरकार याच्यात गांभीर्याने घेत नाही, नुसत्या घोषणा देतात आणि बाजूला होतात. त्यामुळे माझी लोकप्रतिनिधीला मागणी आहे की आपण काहीतरी ठोस उपाययोजना या ठिकाणी करावी. धन्यवाद.